जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकवादी हमले के बाद वहां पर्यटन के लिए गए बुल्डाना जिले के करीब 50 नागरिक फंस गए हैं। यह सभी लोग फिलहाल सुरक्षित हैं, लेकिन हमले के बाद भयभीत होकर उन्होंने घर सुरक्षित लौटने की अपील की है। इसके लिए उन्होंने केंद्रीय मंत्री एवं बुल्डाना के सांसद प्रताप राव जाधव के दिल्ली कार्यालय से संपर्क किया है। केंद्रीय मंत्री के जनसंपर्क कार्यालय द्वारा दी गई जानकारी के अनुसार गृह विभाग की मदद से सभी फंसे हुए पर्यटकों को सुरक्षित घर वापस लाने की दिशा में जरूरी कदम उठाए जा रहे हैं। बताया गया कि बुल्ढाना के वरिष्ठ पत्रकार अरुण जैन के परिवार की 5 सदस्यीय टीम भी जम्मू कश्मीर में है, जो सुरक्षित है। बाकी 45 लोग भी वहां पर अटके हुए हैं और भयभीत स्थिति में हैं। गौरतलब है कि पहलगाम में हुए आतंकवादी हमले में अब तक 26 लोगों की मौत हुई है, जिसमें से 6 महाराष्ट्र के नागरिक बताए जा रहे हैं। इस हमले की शिवसेना द्वारा कड़ी निंदा की गई है। पार्टी का कहना है कि जब केंद्र सरकार की योजनाओं के चलते जम्मू कश्मीर में पर्यटन बढ़ रहा है, ऐसे समय धार्मिक आधार पर देश को बांटने की कोशिश कर आतंकवादी हमले कर रहे हैं, जो बेहद ही निंदनीय है। प्रताप राव जाधव ने भी इस हमले की कड़ी निंदा करते हुए कहा कि बुल्ढाना जिले के सभी पर्यटकों को सुरक्षित घर लाने के लिए हम संभव प्रयास किए जा रहे हैं। गृह मंत्रालय से भी संपर्क किया गया है। फंसे हुए पर्यटकों ने भी मीडिया के माध्यम से अपनी चिंता जाहिर की और जल्द से जल्द घर लौटने की मांग की। प्रशासन की ओर से उन्हें हर संभव मदद का आश्वासन दिया गया है। खरं म्हणजे काश्मीरमधील 370 कलम हटवलं गेल्यानंतर काश्मीरमध्ये संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे गरमीच्या दिवसामध्ये काश्मीरला सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी जात होते आणि पर्यटक दिवसेंदिवस तिथे पर्यटकाची संख्या वाढली होती। पण गेल्या 22 तारखेला पाकिस्तानी अतिरेक्यांनी जे त्या ठिकाणी निवडून हिंदूंवर त्या ठिकाणी गोळीबार केला, जवळपास 26 लोकांचे मृत्यू त्या ठिकाणी गेले आणि त्यामुळे काश्मीरमध्ये बाहेर देशभरातून विशेष करून महाराष्ट्रातून आणि माझ्याही मतदारसंघातून बरेचसे पर्यटक हे आपले सहकुटुंब त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यामुळे सगळा संपूर्ण देश हा शोकमग्न होता। सगळा भीतीमध्ये सगळ्यांना होती की आपल्या कुटुंबातील लोक जे त्या ठिकाणी गेले ते कुठे असतील, कसे असतील, त्यांची व्यवस्था काय असेल आणि म्हणून सगळे चिंताग्रस्त त्या ठिकाणी निश्चित होते। पण ज्यावेळेस आम्हाला काही फोन आले, मी दिल्लीमध्ये असताना ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी काल फोन आल्यानंतर इथून सगळी रेल्वेनं जाण्याची व्यवस्था जम्मू पासून तर दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आपण केलेली आहे। दिल्लीच्या पुढे सुद्धा भुसावळपर्यंत पुढेही रेल्वेची व्यवस्था आपण करत आहोत। पण खऱ्या अर्थानं हे लोक सुद्धा जवळपास 8 दिवस या ठिकाणी फिरायला आलेले असताना यांचा सगळा फिरण्यापेक्षा प्रवासातच जास्त वेळ गेला। लहान लहान मुलं होती, काही मुलं आजारी पडली आणि सगळे चिंताग्रस्त होते की आपण घरी कधी पोहोचणार। पण आता सगळे या ठिकाणी सुखरूप आहेत, सगळे शांततेचं वातावरण आहे। घरी सुद्धा लोकांना त्यांनी निरोप दिलेले आहेत, फोनवर बोलणे झालेले आहेत आणि आज दुपारी जम्मूवरून 3च्या रेल्वेने स्पेशल बोगी लावून त्या ठिकाणी ते दिल्ली आणि दिल्ली पासून नंतर पंजाब मेलने भुसावळपर्यंत ते पोहोचणार आहेत। त्यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांना कोणीही काळजी करण्यासारखं काही नाही। मी स्वतः सकाळी दिल्लीवरून 9:30 वाजता जम्मूला पोहोचलो, या सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि निश्चित सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान वाटलं आणि आपल्याच मतदारसंघातील आपली सगळी लोक या ठिकाणी अडचणीमध्ये असताना माझंही कर्तव्य म्हणून या ठिकाणी आम्ही आलो। सगळे लोक या ठिकाणी सुखरूप आहेत आणि लवकरच ते आपापल्या कुटुंबामध्ये परतणार आहेत। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव श्रीकांत महल्ले, मी नांदुरा इथे राहतो। आम्ही आमचा टूर गेला होता काश्मीरला 10 तारखेला आणि लँड्स झाला नैसर्गिक आपत्तीमुळे आम्ही तिथे लेट पोहोचलो आणि तिथं नंतर 1 दिवस फिरल्यानंतर अजून तिथं आपला पहलगामला हमला झाला आणि तिथं थोडं प्रॉब्लेम आला। पण तिथील लोकांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं, तिथील आर्मी लोकांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं, आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे। आणि जेव्हा आम्ही जम्मू आलो तेव्हा आम्ही आमचे खासदार श्री प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं। आता आम्ही त्यांच्यासोबतच आहे। त्यांनी आमची जी ट्रेनची व्यवस्था वगैरे आमची 2 दिवसानंतर जे रिझर्वेशन होती ती त्यांनी आम्हाला आजच करून दिलं आहे कन्फर्म आणि मी त्यांचे माझ्या ग्रुप सर्वकडून फॅमिलीकडून त्यांचे धन्यवाद करतो आणि आम्ही सगळं व्यवस्थित आहे, आम्हाला काही त्रास नाही।
झालेला नाही पहिल्यापासून, आता सुद्धा व्यवस्थित आहे. नमस्कार. नमस्कार, मी योगेश आनंद हिरळकर, राहणार आंबोडा या ग्रामीण भागातला नांदुरा तालुक्यातला एक नागरिक आहे. तसेच काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम या घटनेमध्ये आम्हाला जी घटना झाली दुर्दैवी, त्याच्यामध्ये आम्हाला आपले कॅबिनेट मंत्री प्रतापराव जाधव यांनी घडोघडी आमची माहिती विचारून तसेच आम्हाला एक विश्वास दिला की आम्ही तुम्हाला सुखरूप आम्ही घरापर्यंत पोहोचू, आणि त्यांनी आम्हाला सुखरूप आम्हाला इथे भेट दिली. आता आमची त्यांच्या सध्या कॅबिनेटमध्ये आमची मीटिंग चालू आहे आणि ते आम्हाला पोहोचवण्यासाठी तसेच रेल्वे मध्ये सुविधा निर्माण करून देत आहे. त्यांच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार त्या ठिकाणी. नमस्कार, मी गजानन काळे. माझा मतदारसंघ मलकापूर आहे. मी बुलढाणा खासदार मतदारसंघातला नागरिक आहे. आमचा दरवर्षी फॅमिली टूर हा म्हणजे वर्षाकाठीला असतोच. वर्षाकाठीला असल्यानंतर आम्ही फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी निवडत असतो दरवर्षाला. त्याच्यानंतर यावर्षी आम्ही काश्मीर निवडलो. काश्मीर निवडल्यानंतर आम्ही 18ला नांदुऱ्यावरून रवाना झालो. मधामध्ये नैसर्गिक आपत्ती, त्याच्यानंतर मानवी अकृत्य याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे याच्यामध्ये संकटाला सामोरे जावं लागलं. पण या संकटामध्ये बी आमचा संपर्क साहेबांशी झाला, जाधव साहेबांशी झाला. जाधव साहेबांशी संपर्क झाल्यानंतर त्यानं वेळोवेळी मार्गदर्शन करून, फोन करून आणि आम्हाला वेळोवेळी म्हणजे कुठल्याही हॉटेलची त्याच्यानंतर रेस्टॉरंटची सर्व व्यवस्था लावून वेळोवेळी ट्रॅव्हलची आणि रेल्वेची सर्व व्यवस्था लावून त्यांना पूर्ण आम्हाला सहकार्य केलं. आज बी आमच्यासोबत जम्मूमध्ये ते इथं आमच्यासोबत आहे आणि आम्हाला ट्रेनमध्ये इथं रवाना केल्याशिवाय ते कुठेही हलणार नाही आणि नांदुराला आम्हाला सुखरूप पोहोचवीत अशी पूर्ण आम्हाला खात्री आहे त्यांची. नमस्कार. BCN न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट.